मित्रांनो तर हे पाहू शकताय पटाया फ्लोटिंग मार्केट झालं ह्याला गुंडा. थँक्यू ब्रो. आता पटायामधील एका बीचवर आलो होतं. हे सर भेटले आपल्याला रशियातले. नाईस टू मीट यू सर. गुरुद्वारा भेटला आपल्याला. तर इथं पण गुरुद्वारा आहे आपल्या थायलंडमध्ये पटायामध्ये. मित्रांनो ही थाळी पाहत आहे का? शेवभाजी, पनीरची भाजी, बेसन. हा बट मित्रांनो तर नंतर भजी बनवून दे. पाहू शकता भजी. थँक्यू. मित्रांनो तर पण जिलेबी पण. तर मित्रांनो तो बघा अटॅक करायच्या मोडमध्ये तो पलीकडचा दिसतोय का? तो माणसं चालले की तिकडे चाललाय तो. मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की आपण टायगर पार्कला आलो होतो. 2-3 दिवस ब्लॉग आले नाही कारण मला एडिट करायला टाईमच नव्हता आणि व्यवस्थित एडिटिंग करायला पाहिजे असं मला वाटत होतं. त्यामुळं मी थोडा गॅप दिला आणि व्यवस्थित एडिटिंग करण्याचा प्रयत्न करणार अशा हिशोबाने आज ब्लॉग टाकलाय. तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा मला. मित्रांनो तर फायनली आपण निघालोय आता इथनं टायगर पार्कमधनं. आपण निघालोय आता फ्लोटिंग मार्केटकडे. पाहूया फ्लोटिंग मार्केट कसं आहे. आय गो बाय वॉक. 10 baht. नो नो आय गो बाय वॉक. Wait. 5 baht. Here, go. मित्रांनो तर हा माणूस नाही तिथं 2 व्हीलर टॅक्सीचं काम करत होता. म्हणजे 2 व्हीलरवर लोकांना सोडण्याचं काम करत होता. तर तो मला 5 बात म्हणजे 15 रुपयात सोडत होता. आय विल गो बाय वॉक. 2 baht. ओके. मित्रांनो तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले की आपण टायगर पार्कमध्ये होतो आणि तिथनं टायगर पार्क बघून निघालो होतो. तर हे सर आपल्या पाठीमागच लागलं होतं की चल तो गाडी सोडतो 2 व्हीलरवर ते टॅक्सी म्हणून वापरतात. तर मित्रांनो ते 10 बात म्हणत होते जवळपास 30 रुपये. नंतरनं मी नाही म्हणलो तर ते 5 बातवर आलं. मग नंतरनं ते 2 बातवर आलं. अशा प्रकारे आहे. तर 2 बात म्हणजे आपल्या इथल्या 6 रुपयात. अर्धा किलोमीटर तर जायचं होतं. मी चालत गेलो असतो तरी आता लईच मागं लागलं होतं म्हणून चाललोय मी त्यांच्याबरोबर. मित्रांनो त्या 2 व्हीलर टॅक्सीवाल्यांनी आपल्याला नवे फ्लोटिंग मार्केटपाशी सोडलं जे पटायामधील फ्लोटिंग मार्केट आहे तिथपर्यंत. अर्धा किलोमीटरच होतं. मित्रांनो त्यांनी 2 बातमध्ये का सोडलं तर मित्रांनो त्याला हिताच यायचं होतं आणि फ्रीमध्येच यायचं म्हणजे हेलपाटा फोकाट जायचा. तर 2 बात अशा हिशोबाने आलं. अशा प्रकारे फ्लोटिंग मार्केट आहे. आल्याच इतकी सुंदर अशी मोठी बोट दिसते तुम्हाला आणि त्यानंतरनं समोरच असे हत्ती वगैरे आहेत. अशा प्रकारचं फ्लोटिंग मार्केट आहे मित्रांनो ते तिथं आत एंटर केल्या अशी एक पावती दिली आपल्याला. तर पैसे वगैरे काही नाही घेतले. तर ती पावती घेऊन आपल्याला नव्हे तिकीट काढायला जायचं होतं. तर मित्रांनो इथं तिकीट किती होतं 200 बात म्हणजे जवळपास 600 रुपये तिकीट होतं. तर मित्रांनो मी ऑनलाईन नेटवर पाहिलं तर एवढं काही खास पॉईंट नव्हता टुरिस्ट पॉईंट. तर आतमध्ये तरी ऑफिसमध्ये गेलो एकदा कन्फर्म केलं की बाबा तिकीट किती आहे का ते माणूस आपल्याकडून कमिशन वगैरे घेतोय आपल्याला आणून सोडलं त्यामुळं. तर आतमध्ये जर चेक केलं तर 200 बात तिकीट होतं टुरिस्टसाठी. तर मित्रांनो मग मी आज जायचं कॅन्सल केलं. ओके. नो तिकीट. तर मित्रांनो 200 बात वॉकिंगसाठी घेतलेत. येड्याने कशाला हे फाडलं. चल नो सॉरी. तर मित्रांनो आलोय आता फ्लोटिंग मार्केट पाहिला पण इथं 200 बात तिकीट आहे. तर आता आपल्याकडं तर तिकीट द्यायचे पैसे नाही आहेत. ओके मित्रांनो तर आलोय इथं. हाऊ मच फॉर वॉकिंग? 200. 200 it is. How much time required to walk? We close 7. You can walk until 6. ओके. मित्रांनो अशा प्रकारचं फ्लोटिंग मार्केट आहे तिथं. 200 माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत त्यामुळं नाही जाणार मी. ओके इथं आलो हेच लय झालं. इथं एक फोटो काढूया. तुम्हाला मी ऑनलाईन फोटो वगैरे दाखवून तर माझ्याकडे पैसेच नाही. मित्रांनो तर फ्लोटिंग मार्केटला जायचं आहे पण तिथं 200 बात तिकीट आहे. 200 बात म्हणजे जवळपास 660 रुपये तिकीट आहे. त्यामुळे कॅन्सल केलं. अशा प्रकारे त्याची एंट्रन्स आहे. तर आपण इथलं एक्झिट घेऊन बाहेर चाललो आहे. बाहेरनं बघूया त्या रोड साईडने दिसतंय कसं आहे स्ट्रीट काय आहे.
नो तिकीट. आय एम गोइंग आउटसाइड. चलो, तो पाण्यावर बनवलेलं आहे मार्केट, पाहू शकताय. मित्रांनो, हा पूर्ण एरिया पाण्यावर बनवलेला आहे. फ्लोटिंग मार्केट म्हणूनच म्हणलं जातं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय संपूर्ण लाकडाचं आहे आणि खाली पण लाकडं रोवलेली आहेत. नदी आहे का काय आहे हे माहीत नाही आहे मला नक्की, पण पाहू शकताय अशा प्रकारे फ्लोटिंग घरं वगैरे हॉटेल आहेत. मित्रांनो, तो पाहू शकता अशा प्रकारे मार्केट आहे सगळं. आणि हे पाहू शकता इथं हॉटेल वगैरे बनवलेले दिसतात. पाण्यावरच बनलं आहे सगळं. इथनं सगळं पाणी अलीकडं, हे प्लॅटफॉर्म बिटफॉर्म सगळं लाकडाचं बनलेलं आहे अशा प्रकारे. पूर्ण आतमध्ये मोठी अशी स्ट्रीट आहे ह्याची, आपलं फ्लोटिंग मार्केट म्हणून आहे. तर तिथं जाऊ शकतो तुम्ही जर तिकीट घेतलं असलं तर. मित्रांनो, तर हे पाहू शकताय पटाया फ्लोटिंग मार्केट. आणि इकडं पाहू शकताय मित्रांनो, तर बसाई वगैरे एकदम मस्त बनवलं पाहू शकता तुम्ही. आणि इकडं एक बोट आहे आर्टिफिशियल, चाकाच्या साह्याने चालती गाडी बनवली. अशा प्रकारचं मार्केट आहे. लय मोठा एरिया दिसतोय. पाण्यात चाललंय चाकासहित. मित्रांनो, हे फ्लोटिंग मार्केट नाही वे, हे थायलंडची जुनी संस्कृती दाखवते की पूर्वी थायलंडमध्ये व्यापार कशा पद्धतीने केला जात होता. तर मित्रांनो, हे आता एक पर्यटन स्थळ म्हणून राहिलेलं आहे. मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला नाही वे वेगवेगळे खाद्यपदार्थ इथले लोकल पाहायला भेटतील. त्यामधील सर्वात फेमस म्हणजे मँगो स्टिकी राईस, म्हणजे चिकट भात असतो आणि आंब्याचे पुडे असतात अशा प्रकारचं आहे. आणि मित्रांनो, ह्यामध्ये तुम्ही खरेदी पण करू शकताय. तेथील जे कपड्याचे वगैरे काही बनलेल्या वस्तू आहेत तुम्ही ह्या मार्केटमधनं खरेदी करू शकता. मित्रांनो, तो रोड क्रॉस करतो आता. मगाशी लय गाड्या येत होत्या, आता कमी झाल्यात गाड्या. सिग्नल लागला की कमी गाड्या होतात. परत आला सिग्नल. एखाद्या पोलिसांनी पाहिलं ना मला, शिव्याच घालवलं मला. चला, ओके. नाही, फोटो काढू शकतो आपण मस्त. कसं दिसतंय पटाया फ्लोटिंग मार्केट. मित्रांनो, तो रोड क्रॉस करून अलीकडच्या साईडला आलोय. तिथून लिफ्ट देते का तुला आपल्याला? मित्रांनो, लिफ्ट मागताना एक आहे की गोष्ट आपल्याला प्रयत्न करत राहायला लागतात. जवळपास 10 ते 15 लोकांना हात केल्यानंतर एक माणूस थांबतो. तर मित्रांनो, ह्या रोडला मला टुकटुक भेटली. तर जसं आपण तुम्ही काल पाहिलं की आपण ज्या टेम्पोमध्ये बसून आलो होतो तसं भेटलं, तर त्यांनी पण मी जायची तयारी आहे. Where are you going, sir? Where you going? I want to go to walking street. Walking street? Walking street. Yeah. Yeah. Okay. Yeah. You can give me lift. I am a solo traveler. I travel by lift. I live. I don't know. Where can I get tuk-tuk? Tuk. Tuk you have. Tuk you can walk nha. Okay. You walk nha, tuk tuk. Okay. Yeah. You can drop me there. Yeah. तर मित्रांनो, झालं ह्याला गुंडाळा. थँक्यू ब्रो. मित्रांनो, तर आलोय आता. तर ह्या रोडने किंवा म्हणला जा, इथनं जाऊन बघूया इथं टुकटुक भेटते का. हर माधव मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे जगभ्रमंती तेथील
5व्या देशामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो मी आहे आत्ता थायलंडमध्ये आणि मित्रांनो आपण ह्याच्या अगोदरचे 4 देश नव्हे आपल्या पॅशन प्रो गाडीवर फिरलो होतो आणि 5व्या देशात नव्हे आपण लिफ्ट मागून जी पण गाडी येईल त्याला लिफ्ट मागून फिरतोय. तर मित्रांनो मी आहे आत्ता थायलंडमध्ये. मित्रांनो तुम्हाला देखील माझ्या या प्रवासाचा साथीदार व्हायचा असेल तर फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते नक्की लिहा. चला बाय बाय. I take care 20 baht. No sir, I don't have money. You going empty, so please take me. Please. Okay. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण लिफ्ट मागतोय. 220 बात मागत होते पण आता आपल्याकडे पैसेच नाही तर काय करायचं. आय टेलिंग द पीपल यू हेल्प मी. मित्रांनो तर फायनली ते जे सर होते त्यांनी आपल्याला खूप लांब लिफ्ट दिली आणि आपण डायरेक्ट पटाया बीचलाच पोहोचलो. मित्रांनो पाहू शकताय आता इथनं आपल्याला आरामात टुकटुक भेटेल असं त्यांचं म्हणणं होतं. मित्रांनो पाहू शकताय कशा गगनाला भिडणाऱ्या इमारती आहेत. थँक यू सर. You got photo. ओके ओके You stop. ओके 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 थँक्स. नाईस टू मीट यू. तर मित्रांनो तर बीचवर आलोय. आता बीचवर फोटो वगैरे काढू मग जाऊया. निवांत बीच दिसतोय हा. चलो मित्रांनो तर इथं पाहू शकताय इथं आरामात जेवण वगैरे काय तर पटायामध्ये संध्याकाळचा टाइम झालाय तर बरं झालं एकदम राईट टाइमला बीचला आलो. मोटर ॲक्टिव्हिटी पण चालू आहे तिथं. तर मित्रांनो मी नाही आता पटायामधील एका बीचवर आलो होतं. हे सर भेटले आपल्याला रशियातले. नाईस टू मीट यू सर. सर हेल्प मी टू टेक 1 व्हिडिओ अँड 1 पिक. थँक्यू सर. Я не понимаю, простите, не понимаю. You don't understand English? Understand, у меня сейчас вот внучка. Маша! Okay. Маша! Маша! तर अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता इथं कसल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत इथं आणि इथं हे रशियाचे लोक येऊन थांबलेले आहेत. तर मित्रांनो हे सर आहेत आणि ही त्यांची मुलगी. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू सर. टेल मी अबाउट युअर नेम. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज हिज नेम? Sasha. Okay. Okay. Маша! Okay. Masha. Okay. Я не знаю, хочет снять влог. Okay. Nice to meet you. Поговори, не знаю, Okay. объяснись как-то. What he telling? Tell me in English what he saying. He just said telling me what you said. Okay. मित्रांनो तर तुम्ही थायलंडमध्ये बीचवर आला ना तर काही रिस्ट्रिक्टेड एरिया केलेला असतोय. असं पिवळं दिसतंय ना त्याच्यातच तुम्ही त्याच पाण्यात तुम्ही पोहू शकताय. बाकी कुठं पोहू शकत नाही. अशा प्रकारचं आहे हे पाहू शकताय. आता मला पाणी एवढं क्लीन वाटत नाही तसं.
टमटम भेटली आता तर वॉकिंग स्ट्रीटकडे जाण्यासाठी. आता तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू पाहत राहा तुम्ही फक्त आता. आता परत वॉकिंग स्ट्रीटला आलोय. काल आलो होतो त्या इथं आलो मित्रांनो, कारण वॉकिंग स्ट्रीटच्या जवळच सर्व इंडियन हॉटेल आहेत. तर तुम्हाला इंडियन जेवण जेवायचं असेल पटायाला तर वॉकिंग स्ट्रीटच्या जवळच यायला लागतं मित्रांनो. तर वॉकिंग स्ट्रीटला तुम्ही पाहिलंच की काल कसली गर्दी होती मागच्या व्हिडिओमध्ये एका ब्लॉगमध्ये. तर आता पाहू शकता मी लवकर आलो आहे तर अजून काही वॉकिंग स्ट्रीटवर काहीच गर्दी वगैरे नाही आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, तर जेवू आपण इथं. काय जेवायला जाऊया डायरेक्ट. काय त्यांना जायचं का? थाली कितने की? थाली थाली हाँ मिलेगा सर. नॉन वेज है, वेज है. वेज 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 200, नॉन वेज 250. 6 थाली. ओके. क्या क्या आएगा उसमें? सब्जी आएगा, दाल आएगा, चावल आएगा, गुलाब जामुन एक आएगा, 2 रोटी आएगा, एक पापड़ आएगा. कहाँ से आप? मैं इंडिया से ही. प्याज आएगा, नींबू आएगा, हरी मिर्ची आएगा. ओके. सब्जी कौन सी आएगी? सब्जी चना आएगा, एक पनीर आएगा. ओके. मी क्या बोलूं? मित्रांनो, भरपूर ठिकाणी 150 बातला थाळी आहे, पण ह्यांच्याकडे 200 बातला होती. तर त्या सरांना विचारलं मी म्हणे की कमीत कमी कुठं जेवण भेटेल. तर त्यांनी मला एक हॉटेल सांगितले. नाही, त्या हॉटेलमध्ये नाही भेटलं म्हणे तर त्याच्या शेजारी गुरुद्वारा आहे, तिथं जाऊन जेवा. तर पाहूया गुरुद्वाऱ्याला जाऊन जेवूया. कारण मित्रांनो, आपलं ATM कार्ड चालत नाही आहे, त्यामुळं आपल्याला पैसे आहेत ते जपूनच वापरायला लागणार आहे, अशा प्रकारे आहे. तर चला जाऊया. चालतच इकडं तिकडं फिरायला लागतंय. गाडी असल्यावर काही एवढं टेन्शन नसतं. तर तुम्हाला थायलंडमध्ये रोड क्रॉस करायचा असला तर तुम्ही असं पण वेट करू शकताय. तिकडची लोक इकडे येण्यासाठी वेट करतात. नाही तर आपल्या इंडियन गत रांगड्या पद्धतीने पण जाऊ शकताय. पोलीस असला तर पोलीस बॉम्ब आणतोय, तिकडं पोलीस आहे. काल माझ्या नावाने ओरडत होतं, काय म्हणत होतं काय मला कळलं नाही. ते क्रॉस करायला लागले लोक अशा पद्धतीने. चला आपल्याला पण जायचे आता पलीकडच्या साईडला. इथं जास्तच गोरी चिट्टी माणसं आहेत. कितने की थाली है भाई? थाली कितने की? ओके. इधर गुरुद्वारा किधर है? गुरुद्वारा मित्रांनो, तर हॉटेल तुलसीला पोचलोय आता. बघूया किती रुपयाला थाळी इथं. 2 दिसते तिथं तुलसी गुजराती रेस्टॉरंट. सर कितने का थाली? 249. ओ मेरे को इधर भेजा 100 रुपये में थाली है तुलसी होटल में किसी ने. तो 100 रुपये में? 100 रुपये में तो क्या आएगा? मेरे को भेजा इधर, बोले गुरुद्वारा के पास में होटल तुलसी है, उधर 100 रुपये में थाली है. ये लग रहा है बुफे लग रहा है. 149. 149 का? 150? 249. अरे यार, ये तो मेरे बजट के बाहर है. मैं लिफ्ट मांग के आया हूँ इधर.
आगे वाला तुलसी है ना, वहाँ पे साइड चला जाओ, वहाँ पे साइड के लिए ओके ओके। गुरुद्वारा किधर है? उससे अच्छा गुरुद्वारे में ही खा लूँगा। आगे कितना दूर? पहिले पूछ लेता हूँ इधर। फायनली गुरुद्वारा भेटला आपल्याला। तर इथं पण गुरुद्वारा आहे आपल्या थायलंडमध्ये, पटायामध्ये. कसला ह्यूज गुरुद्वारा आहे. मित्रांनो, तो गुरुद्वाऱ्यात आलो होतो. गुरुद्वाऱ्यात पण लंगर नाही चालू. तर चला आता काय करू, ह्या एकदा हे तुलसीवालेलाच रिक्वेस्ट करू, 150 देते का बघूया काय म्हणतात. केलं तर केलं, नाही तर नाही केलं. विचाराय काय जातंय आपलं. ओके मित्रांनो, तर आपण नाही आलो आहे आता पटायामध्ये. तर इथं नाही तुलसी हॉटेल म्हणून आहे, पाहू शकता. हे हॉटेल आहे तुलसी हॉटेल म्हणून आहे. तर ह्या हॉटेलमध्ये नाही बुफे सिस्टीम होते, 250 रुपयाला प्लेट. तर ते सर त्यांना म्हणलं माझं बजेट 150 रुपये, तर सरांनी ॲडजस्ट केलं आपल्यासाठी. तर धन्यवाद सरांचं, त्यांचं मनापासून. तर तुम्हाला जेवण झाल्यानंतर ना नाही मी परत त्यांच्याबरोबर एक फोटो काढेल आणि त्यांच्याबरोबर व्हिडिओ पण काढेल. तर ते पाहूया, तुम्हाला दाखवतो मी नंतर. ओके थँक्यू सर. ओके मित्रांनो, ही थाळी पाहत आहे का? शेवभाजी, पनीरची भाजी, बेसन, बटाटा विटाटा. तर मित्रांनो, मी इंडियामध्ये नाही आहे मित्रांनो, मी आहे आता थायलंडमध्ये. थायलंडमध्ये आपल्याला असलं जेवण खायला भेटतं मित्रांनो. एकदम पाहू शकता किती भारी जेवण आहे. तर मित्रांनो, मी आहे थायलंडमधील पटाया येथे. आणि पटाया येथे नव्हे, आपण वॉकिंग स्ट्रीटपाशी आलो होतो. तर तिथं एक गुजराती हॉटेल आहे, तुलसी हॉटेल म्हणून. तर तिथं नव्हे मी आलो. तर त्या सरांना मी बोलता बोलता सांगितलं की मी असंच वॉक करत आलो आहे, म्हणजे लिफ्ट मागत आलो आहे. तर त्या सरांना खूप भारी वाटलं. तर त्या सरांनी आज आपल्याला जेवण ऑफर केलं आहे. तर मित्रांनो पहा, तुम्ही फिरले तर तुम्हाला अशी चांगले माणसं भेटत राहतात. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर फॉलो करा मित्रांनो. बघा, ओळख ना पाळख नसताना पण फक्त इंडियन आहे म्हणून सरांनी नाही मला ही कमीत कमी ह्या थाळीची किंमत नाही 300 रुपये असेल, 300 बात असेल, म्हणजे इंडियन 1000 रुपये असेल. आणि ती थाळी सरांनी मला मोफत दिलेली. तर धन्यवाद त्या सरांचं. आणि चला, तुम्हाला काही नाही करायचं मित्रांनो, फॉलो करा मित्रांनो. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि असेच अनुभव जाणून घ्यायचे असेल तर फॉलो करा आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. आणि तुम्ही कधी इथं आला तर तुलसी हॉटेलला नक्की या. तुम्हाला मी नव्हे त्यांच्या ID बरोबर टॅग पण करेल, जमलं तर त्यांना फॉलो पण करा. चला बाय बाय मित्रांनो. तर लई जण म्हणतात शेवभाजी फायनल शेवभाजी खातो मित्रांनो. तर नंतर भजी पण आणून दे, पाहू शकता भजी, मस्त भजी. थँक्यू मित्रांनो. तर पण जिलेबी पण आली. ओके बाय बाय म्हणून चालू. थँक्यू सर. ओके, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर. चलो, तर मित्रांनो धन्यवाद सगळ्यांचं. भाऊ एक नंबर हॉटेल होतं आणि जेवण बिवण एकदम टाकाटक, म्हणजे तुम्हाला होय ना दाखवलंच की फुलं आहे, फुलं इकडून दिसतंय. अशा प्रकारचं हॉटेल होतं तुलसी. थायलंडमधील वॉकिंग स्ट्रीट असून ते संपूर्ण जगाताले पटायसाठी प्रसिद्ध आहे. हा पटायामधील दक्षिण भागात असलेला सुमारे 1 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. रात्री 7 मधील दक्षिण भाजेपर्यंत फक्त पादचाऱ्यांसाठी खुला असतो. येथे शेकडो बिअर बार, नाईट क्लब, डिस्कोथे आणि गोगो बार आहेत. सी फूड आणि विविध आंतरराष्ट्रीय पदांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला तेथील झगमगाटी नाईट लाईफ अनुभवायची असेल तर वॉकिंग स्ट्रीटला नक्की भेट द्या. वॉकिंग स्ट्रीट. मित्रांनो, तो वॉकिंग स्ट्रीट पाशी आलो. हे पाहू शकता, ही वॉकिंग स्ट्रीट
आणि इथनं क्लबची लाईन चालू होती सगळी. चला जाऊया, आपल्याला तर काही इंटरेस्ट नाही इथं थांबण्यात. मित्रांनो तर फायनली निघालोय आता इथनं. असं बघा, इथनं टुकटुक पकडून जावं असं मला वाटतंय आता. मित्रांनो तर संध्याकाळच्या टाईमला लिफ्ट भेटणं लय अवघड आहे. दिवसा आरामात भेटून जाते, संध्याकाळची भेटा नाही. काल जी नव्हती भेटली ना, आज नाही भेटली. लय किलोमीटर आहे तसं, 3-4 किलोमीटर म्हणजे. काल तर गेलतो चालत, काल मी गेलो, मला काही तोंड धुवायचं पण सुचलं नाही, इतकं कंटाळलो होतो मी काल. बघूया आता देते का नाही, कोणी दिली तरी तुम्हाला दाखवाल. मित्रांनो तर हे भाऊ भेटला आपला, आता भाऊ आपल्याला लिफ्ट देतो. यू कॅन लिफ्ट. ओके, 1 सेकंड ब्रो. मित्रांनो तर फायनली लिफ्ट भेटली भाऊ. ओके, लेट्स गो. भाऊ देतोय. 2 किलोमीटर तर जायचे तर भाऊ सोडाया चाललाय. चांगली माणसं असतात काय काय. आंधळाची लिफ्ट भेटणं लय अवघड आहे. भाऊनी लिफ्ट दिली. मित्रांनो तर फायनली भाऊ घेऊन चाललाय आता. आलो 1/2 किलोमीटर तर आलोय. काही नसलं तर इथं 7-Eleven प्रत्येक 5-5 मिनिटाला 7-Eleven. इथं 7-Eleven दिसलं तुम्हाला लगेच मी आता कॅमेरा बंद करायच्या अगोदर पण 7-Eleven दाखवू शकतोय. तो का पुढं दिसलं 7-Eleven. ला दिसलं का तिथं? मग तिथपर्यंत चालू ठेवतो. किती सेकंदात दिसलं बघा. काल पाहिजे तर मी इथनंच गेलतो काल मी. इथं आलं 7-Eleven दुसरं. मित्रांनो तर आता संध्याकाळची कोण लिफ्ट देत नाही, तर हा भाऊ आणि आपल्याला लिफ्ट दिली. ओके, थँक्स ब्रो, नाईस टू मीट यू. ओके, Yes, bro. yes. How are you? I am good. That's bro, help me to get lift from here. मित्रांनो तर मी नाही वेळ आता आपल्या हॉस्टेलला पोचलोय. त्या भावाने लिफ्ट दिली. मित्रांनो आपण काय खात नाही पित नाही, तर ते लोक हे युरोपीचे त्यांना बिअर शिवाय जमत नाही, पण ते एन्जॉय काय त्यात पाहू शकताय. ते बघा, हे म्हातारं 60+ असत कसं वाजवतंय. हा 40-45 वर्षाचा आहे. त्या 4 पोरं आहेत. 4 पोरांचे नाव इथं टॅटो केल्यात आणि तारीखा टाकल्यात त्यांनी. अशा प्रकारचं आहे. तर चला जाऊया, बसूया थोडं. मला काम करायचंय, माझं आज लय काम राहिले. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय. आणि ह्या व्हिडिओ जरा मी थोडा वेळ देऊन एडिटिंग केली, तुम्हाला आवडलं का नाही ते पण कमेंट करून सांगा.